नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दक्षिण आशियातल्या एका देशाकडून आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन, पंतप्रधानांची पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका, G20 शिखर परिषदेचा समारोप. काश्मीरमध्ये शांतता हवी असणाऱ्या सर्वांशी चर्चा करायला केंद्र सरकार तयार, फुटीरतावाद्यांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचं शरसंधान. पंतप्रधानांच्या एक देश एक निवडणूक या संकल्पनेला राष्ट्रपतींनी दिलं समर्थन. आम आदमी पक्षावर होत असलेल्या टीकेनंतर अण्णा हजारे यांनी जाहीर केली नाराजी. आणि ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा सेरेना विल्यम्सचा विश्वविक्रम. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. दहशतवादाला थारा न देणं हेच भारताचं धोरण असून आंतरराष्ट्रीय समुदायानं दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढायला हवं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. चीनमध्ये 2 दिवस चाललेल्या G20 शिखर परिषदेचा समारोप झाला. या परिषदेच्या शेवटच्या सत्रात ते बोलत होते. दक्षिण आशियातला एकच देश आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानवर टीका केली. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर प्रतिबंध घालायला हवा असं मत त्यांनी मांडलं. त्यापूर्वी झालेल्या सत्रात पंतप्रधानांनी भ्रष्टाचार, काळा पैसा आणि कर चुकवेगिरी यांना लगाम लावणं हीच परिणामकारक आर्थिक शिस्तीची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं. आर्थिक गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजाश्रयाविरोधात कारवाई आणि अशा गुन्हेगारांचं विनाअट हस्तांतरण याबाबत G20 सदस्य राष्ट्रांनी पावलं उचलावीत असं आवाहन पंतप्रधानांनी उपस्थित राष्ट्रप्रमुखांना केलं. आर्थिक प्रगतीसाठी स्थिर अशी जागतिक वित्तीय व्यवस्था आवश्यक आहे यावर नरेंद्र मोदी यांनी भर दिला. जागतिक व्यापार आणि गुंतवणुकी संदर्भातल्या 3ऱ्या सत्रातही पंतप्रधान मोदींनी सहभाग घेतला. खुल्या धोरणांची, भेदभावविरहित, सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित जागतिक व्यापाराची अपेक्षा त्यांनी या सत्रात व्यक्त केली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली आणि युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडल्यानंतरचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंदर्भात चर्चा केली. दरम्यान व्हिएतनाम आणि चीनचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी परतले आहेत. काश्मीरात शांतता नांदावी यासाठी केंद्र सरकार सर्वांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी नेहमीच तयार आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी तिथल्या नेत्यांबरोबर आणि जनतेबरोबर संवाद साधण्याकरता जम्मू आणि काश्मीरच्या 2 दिवसांच्या दौऱ्यांदरम्यान वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत त्यांनी फुटीरतावाद्यांवर टीकेची झोड उठवली. मैं जानता हूं कश्मीर के लोग भी चाहते हैं, मैं इसे भी क्लैरिफाई कर देना चाहता हूं कि कल इस आर पार्टी डेलीगेशन के कुछ मेंबर्स हुर्रियत के नेताओं से भी मिलने के लिए गए थे. जो मुझे जानकारी प्राप्त हुई, न हम लोगों ने हां कहा था न ना कहा था, लेकिन इतना मैं जरूर कह सकता हूं, वहां से लौटने के बाद डेलीगेशन के उन मित्रों ने जो जानकारी दी, कम से कम इतना तो कहा जा सकता है कि सचमुच यह कश्मीरियत तो नहीं है और इसे इंसानियत भी नहीं माना जा सकता. इंसानियत भी नहीं. और कोई बातचीत करने के लिए गया है, उन्होंने बातचीत नहीं की, तो कम से कम जमहूरियत में भी यकीन नहीं है. काश्मीरात आता आंदोलकांना पांगवण्यासाठी छर्र्याच्या बंदुकांऐवजी पावासेल्स वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे कुणाचाही मृत्यू ओढवणार नाही असं सिंह म्हणाले. अशांत काश्मीरमधील परिस्थिती नक्की सुधारेल असा विश्वास व्यक्त करताना केंद्र सरकार जम्मू काश्मीर सरकारला पूर्ण सहकार्य करेल असं त्यांनी स्पष्ट केलं. काश्मीरमध्ये स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळानं स्वागत केलं. इतना बड़ा देश है, हम सब मिलकर इसको लिए कुछ ना कुछ सुझाव देकर इसको शांति से निपटाने की कोशिश करना चाहिए. अशांत असलेल्या काश्मीरमध्ये 2 महिन्यानंतरही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेलं नाही. श्रीनगरच्या अनेक भागात आजही संचारबंदी कायम आहे. एक देश एक निवडणूक या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी समर्थन केलं आहे. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. एका विद्यार्थ्यानं निवडणूक खर्चाबाबत प्रश्न विचारल्यानंतर राष्ट्रपतींनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या पाहिजेत असं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात झालेल्या भाजपच्या बैठकीत देशामध्ये सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणूक घेण्याचा विचार बोलून दाखवला होता.
ठराविक काळानं होत राहणाऱ्या निवडणुकांमुळे नोकरशाहीच्या कार्यपद्धतीवर परिणाम होत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं होतं। यासाठीच ग्रामपंचायत, विधानसभा आणि संसदेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या पाहिजेत असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या संदर्भात भारतीयांच्या निवडणूक विषयक मानसिकतेवर विश्वास व्यक्त केला। निवडणुकांबाबत आपण पुरेसे प्रगल्भ असल्याचं भारतीयांनी सिद्ध केलंय असं राष्ट्रपती म्हणाले। अशा प्रकारे एकत्रित निवडणुका घेण्यासाठी आपण जनमत तयार केलं पाहिजे असंही ते म्हणाले। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांना होणारा तुरुंगवास आणि काहींवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे आपण निराश झालो आहोत असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय। आम आदमी पक्षाचे आमदार संदीप कुमार यांना लैंगिक शोषणाच्या आरोपावरून झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। ते राळेगण सिद्धी इथं वार्ताहरांशी बोलत होते। केजरीवाल यांच्याकडे आपण मोठ्या अपेक्षेनं पाहत होतो। भारतीय राजकारणात ते वेगळं उदाहरण प्रस्थापित करतील अशी आशा होती, मात्र या अपेक्षा आता संपुष्टात आल्यात। या प्रकाराने आपण उद्विग्न झालो असल्याचं हजारे यांनी म्हटलंय। दरम्यान आम आदमी पक्षाचे आमदार संदीप कुमार यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं 3 दिवसांची वाढ केली आहे, तर त्यांच्या स्वीय सहाय्यकाची पोलिसांकडून चौकशी चालू आहे। पंजाबमध्येही आपमधला अंतर्गत कलह वाढलाय। पक्षाचे ज्येष्ठ आमदार कर्नल देवेंद्र सेहरावन यांनी पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत। काल वाजत गाजत राज्यभरात विविध ठिकाणी आगमन झाल्यानंतर आज 1.5 दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे। या विसर्जनासाठी मुंबईतल्या विविध चौपाट्या आणि राज्यातल्या इतर विसर्जन स्थळांवर सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना अडथळे येऊ नयेत यासाठी मुंबईत बऱ्याच ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत। पुण्याचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या देखाव्याचं राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावर्षी महाबलीपुरम इथल्या मंदिराची प्रतिकृती इथल्या देखाव्यातून साकारण्यात आली आहे। धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण काल शिक्षक दिनाच्या निमित्तानं करण्यात आलं। संपूर्ण जिल्ह्यात शाळा डिजिटल झाल्या असल्यानं विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत शाळा प्रगत करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी देशमुख यांनी केलं। यावेळी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या वतीनं काल शिक्षक दिन साजरा करण्यात आला। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ काणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं काळानुरूप बदलत असून दोघांनीही हे नातं जपण्याची गरज असल्याचं मत काणे यांनी व्यक्त केलं। तर समाजातल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवून समाज घडवण्याचं मोलाचं कार्य शिक्षक करत असतो असं मत कवाडे यांनी व्यक्त केलं। यावेळी 9 शिक्षकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं।
समाज आणि राष्ट्र घडवण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांवर आहे, त्या शिक्षकांचा गौरव व्हावा, त्या शिक्षकांचा सन्मान व्हावा, त्या शिक्षकांना प्रेरणा मिळावी आणि विद्यार्थी घडवत असताना केवळ पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन एक चांगला समाज घटक, एक चांगला नागरिक, एक सभ्य नागरिक आणि त्यांच्या माध्यमातून सभ्य समाज आपल्या देशात निर्माण व्हावा, ही त्यामागची महत्त्वाची भूमिका आहे. नवीन बदलत्या काळानुसार जे शिक्षण देणं ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन खूप होत आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना स्वतःला विद्यार्थी न समजता मी एक कस्टमर आहे असं त्यांना वाटायला लागलं आहे की काय. तसंच शिक्षकांना आपण शिक्षक नसून आपण एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत असं वाटायला लागलं काही का, अशी भीती वाटायला लागलेली आहे. त्याच्यामुळे आताच्या ह्या बदलत्या परिस्थितीत हा एक चिंतेचा विषय असू शकतो असं मला वाटतं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर म्हणून डॉक्टर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाची सूत्र स्वीकारली. पटेल यांनी 2013 पासून वित्तीय धोरण ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत काम केलंय. 1998 ते 2001 या काळात ते अर्थ मंत्रालयाचे सल्लागार होते. यापूर्वी त्यांनी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम पाहिलं आहे. उर्जित पटेल यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एमफिल तर एल विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये PhD केली आहे. 2015-16 या कृषी हंगामात कांद्याच्या भरघोस उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर देशातलं कांद्याचं उत्पादन 21 दशलक्ष टन इतकं विक्रमी होण्याचा अंदाज आहे. कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पीक वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन 11% जास्त आहे. कांद्याच्या पेरणीच्या वेळी असलेल्या पूरक हवामानामुळे कांद्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. 2014-15 साली अपुऱ्या पावसामुळे कांद्याचं उत्पादन कमी झालं होतं. मात्र त्याआधीच्या 2013-14 या वर्षात 19.4 दशलक्ष टन इतकं कांद्याचं विक्रमी उत्पादन झालं होतं. कांद्याचं विक्रमी उत्पादन झाल्यास घाऊक बाजारात कांद्याच्या किमती पडू शकतात. मात्र कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलत आहे. आणि आता बातमी टेनिसची. या वर्षाची अखेरची ग्रँड स्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या अग्रमानांकित सेरेना विल्यम्सनं विक्रमी विजयाची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सेरेनानं कझाकिस्तानच्या यागोस्लावा श्वेदोवाला 6-2, 6-3 असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं. या विजयामुळे ती ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक 308 विजय मिळवणारी खेळाडू ठरली आहे. रॉजर फेडररच्या विक्रमाला तिनं मोडीत काढलंय. मात्र तिची बहीण व्हिनस विल्यम्सला स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पराभूत व्हावं लागलं. पुरुषांच्या स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या स्तानिस्लास वावरिकानं चुरशीच्या लढतीत आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताची सानिया मिर्झा आणि झेकोस्लोवाकियाची बार्बरा स्ट्रेव्होका या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. दक्षिण आशियातल्या एका देशाकडून आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन. पंतप्रधानांची पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका. काश्मीरमध्ये शांतता हवी असणाऱ्या सर्वांशी चर्चा करायला केंद्र सरकार तयार. फुटीरतावाद्यांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचं शरसंधान. पंतप्रधानांच्या एक देश एक निवडणूक या संकल्पनेला राष्ट्रपतींनी दिलं समर्थन. आम आदमी पक्षावर होत असलेल्या टीकेनंतर अण्णा हजारे यांनी जाहीर केली नाराजी. आणि ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा सेरेना विल्यम्सचा विश्वविक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.